मित्रांनो, रामकृष्ण हरी. शेती परिवर्तन आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्व आपल्या शेवगा शेतकऱ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, आता मार्च महिना जवळजवळ संपत आलेला आहे. तर आज 28 तारीख आहे. तर मित्रांनो, आपल्याला पुढल्या महिन्याचं नियोजन कसं करायचं आहे, आपण मागच्या महिन्यात 2 व्हिडिओ टाकलेले होते आणि त्याचा सर्व मित्रांना व्यवस्थित असा फायदा झालेला आहे. तर आता पुढचं नियोजन कसं करायचं आहे, बऱ्याच मित्रांचं जे म्हणणं झालं बा, आता आमच्या शेंगा चालू आहे, झाडाची पानगळ होते, झाडं पिवळे होते आहे. बऱ्याच मित्रांचं काय झालं, झाडांना या दिवसात जास्त आळी पडते, कारण ढगाळ वातावरण झालं तरी उन्हाळ्यात जास्त आळी पडते. आणि नवीन जे मित्र त्यांच्या लक्षात येत नाही, असे ते मग त्यांचे जे कॉलद्वारे लक्षात येतं बुवा, पानं खाल्लेली झाडांची म्हणजे आळी पडलेली. त्याच्याकरता आपल्याला इमामेक्टिनचा स्प्रे घ्यायचा आहे, आणि एखादं बुरशीनाशक घ्यायचं. बुरशीनाशकामध्ये तुम्ही रोको पावडर वापरू शकता. 1.5 ग्रॅमना इमामेक्टिन 1 लिटरला अर्धा ग्रॅम अशा प्रमाणे वापरू शकता. आणि त्याच्यामध्ये समजा झाडाची पानगळ कमी व्हायला असेल तर त्याच्यामध्ये एखादा अमोनो ॲसिड वगैरे आपण घेऊ शकतो, म्हणजे जेणेकरून नवीन झाडाला पालवी फुटेल. तर आता मी बॅगेत कॅमेरा घेऊन दाखवणार आहे तुम्हाला बागेमध्ये जाऊन. तर आता आपली सध्याची परिस्थिती काय. आणि मित्रांनो, आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं, पाण्याचं प्रमाण वाढवायचं. तर आपण बघू शकता आपल्या झाडांचे कंटिन्यू असं पाणी चालू ठेवलेलं आपण. दिसाड आपण त्याला 5 ते 6 तास पाणी देतोय. झाडाला दोन्ही बाजूने इनलाईन ड्रिप आहे, म्हणजे भरपूर असं पाणी मिळतं आहे. तर मित्रांनो, आपण आता 1 दिवसाआड पाणी देतो झाडाला 5 ते 6 घंटे, कारण पाण्याची जास्त गरज आहे आपल्या झाडांचा. आता तुम्ही बघू शकता झाडांना भरपूर असा लोड आहे. मध्ये म्हणजे चालायला सुद्धा थोडा प्रॉब्लेम आहे आपल्याला, भरपूर असा लोड आहे. आणि अशा याच्यात आपल्याला काय करायचं मित्रांनो, बऱ्याच मित्रांचं काय म्हणणं झालं बुवा, खते कोणती द्यायची या प्रमाणात. आता या आपल्या झाडांचा तोडणीचा माल चालू, नवीन सेटिंग पण चालू बघू शकता आपण. तर या नवीन सेटिंग करता काय करायचं आपल्याला मित्रांनो, आता या दिवसात काय होतं, पाणी भरपूर लागतं शेवग्याला. आणि आपल्याला जे आळीचं आपण बोललो, आळीचा प्रादुर्भाव झाला नाही पाहिजे, त्याच्याकरता आपण आळीकरता पण स्प्रे घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला मित्रांनो झाडाची क्वालिटी कशी चांगली झाली महत्त्वाचं, कारण उन्हामध्ये काय होतं, पाण्याचा ताण आला समजा शेंगाला, तर शेंग ही गोल दिसणार नाही तुम्हाला. याच्याकरता पाण्याचा ताण येऊन नका देऊ. आच्छादनाचा वापर करायला लागलं तर काही ठिकाणी समजा पाणी कमी असेल तर त्याच्यावर तुम्ही मकाच्या चाऱ्याचा कुट्टी करून त्याच्यावरती टाकू शकते. आणि नंतर आपल्याला त्याचा उपयोग कंपोस्ट खत म्हणून पण चांगला होणार आहे. आच्छादनाचा वापर केला म्हणजे जमीन वालवा टिकून राहणार आहे. अशा प्रकारे ते नियोजन करा. आणि नवीन सेटिंग करता आपल्याला एक 8-15 दिवसातून किंवा 1 महिन्यातून अंदाज बघून स्प्रे घ्यायचा आहे आळी करता फक्त. आणि बुरशीनाशकाचा स्प्रे घ्यायचा, म्हणजे जेणेकरून शेंग आपली हिरवी राहिली पाहिजे. आणि याच्यामध्ये आपल्याला आता करायचं काय, जे खतं देते त्याचं प्रमाण आपल्याला थोडं कमी करून घ्यायचं, कारण टेम्परेचरनं पण शेंगाची भरपूर अशी फुगती. आपण पूर्वी पण जमिनीमध्ये भरपूर अशी खतं टाकलेली, ते पण झाड अपटेक करतं आहे, कारण आता सूर्यप्रकाश हा भरपूर आहे, त्याच्यामुळे काही अडचण येत नाही झाडाला. तर आता सगळ्यात महत्त्वाचं हे बघू शकता आपण, झाडाला आता अशा परिस्थितीत माल आहे आपल्या झाडांना, पूर्ण झाडं लोडवर आहे. आणि लोडवर असताना पाण्याची गरज आहे, आणि खताची पण मात्रा आपल्याला द्यायची पण कमी प्रमाणात द्यायची. जिथं आपण समजा 05234 8 दिवसाला आपण 5 किलो वापरत असेल तर तुम्ही 3च किलो वापरा. ते पण 8 दिवसापेक्षा 12 दिवसातून 3 किलो वापरा. अशा पद्धतीने नियोजन करा, म्हणजे काय होईल, तुमची जो खर्च आहे तो पण कंट्रोलमध्ये राहील, आणि आपल्याला जी शेंग फुगवायची ती पण फुगणारी, सेटिंगला पण मदत करणारी. तर अशा प्रकारे नियोजन करायचं. आणि बऱ्याच मित्रांचं काय झालं, आता या दिवसात थोडे बाजार कमीच होतं, तरी मित्रांनो काही घाबरू नका. शेवगा आज पण 20 ते 25-30 या दरम्यान विकतोय, 30 रुपयापर्यंत काही मंड्यांमध्ये. तर हे पण बाजार चांगले आहे. एक अजून 15 दिवस तुम्ही दम धरा, कारण बऱ्याच मित्रांनी छाटण्या केलेल्या आहे, त्यांचा माल बंद झालेला आता. कारण मागच्या हप्त्यात जो पूर्ण मित्रांनी छाटण्या केल्या, त्याच्यामुळे जो मिडियम माल, कवळा माल, तो पण मार्केटमध्ये आला. त्याच्यामुळं मार्केटचं थोडं चढ उतार झालेलं आहे. आता तो होणार नाही. तर आता जो पुढच्या महिन्यात तुम्हाला जो माल येणार, अजून 15 तारखेनंतर थोडे बाजार पण सुधारतील. आणि इतर भाजीपाला पण भरपूर असल्यामुळे थोडे शेवग्याचे पण बाजार डल असतात. तर आता त्याचं काही काळजी करायचं काम नाही, कारण आपल्याला एक 8-10 दिवसातच जाणवलं थोडे आता बाजार पण सुधारायला लागतीलच. तर अशा प्रकारे नियोजन करा. लवकरच तुमच्याकरता नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. रामकृष्ण.